इतिहास घडलाय नवा, इतिहास घडलाय अख्ख्या महाराष्ट्रात व्यासपीठावरती आपण पाहतोय ज्यांचं आगमन संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या रुमालाने आपण पाहतोय धमाल केली आहे, असं रायगडचा ठाणे वाघ महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले साहेबांची हिंदी एकदा जोरात टाळ्यांचा गजर आपण करूयात. गोरेगावकर साहेबांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळतीये. भरत शेठ गोगावले हा रायगडचा टायगर, थँक्यू. दोन्ही टीमचे मी खेळाडूंना लक्ष वेधून आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे, जिथे आपल्याला नामदार कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले साहेब आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून आज महाड नगरीमध्ये आपण पाहतोय भव्य बैलगाडा शर्यत आपल्याला पाहायला मिळाला. आणि तुम्हा सर्वांचा लाडका बकासूर जो आपल्याला पाहायला मिळाला होता, तो आज मात्र महाड नगरीमध्ये साहेबांच्या वतीनं तिथे आणला गेला होता आणि सगळेच आपण पाहतोय त्यांचं दर्शन घेतलंय. परंतु दोन्ही टीम्स मी लक्ष वेधून आपण लगेच या चला मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण साहेबांच्या शुभार्थाने आपण टॉस करणार आहोत, आपण शुभेच्छा देणार आहोत आणि त्यानंतर मग आपण एक विशेष सन्मान आपल्या लाडक्या नेतृत्वाचं आपण करणार आहोत, ज्यांचं आपण पाहतोय योगदान या संपूर्ण मतदारसंघच नव्हे तर सगळीकडेच आपल्याला भरत शेठ गोगावले साहेबांचं योगदान आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. मग स्पर्धा कोणतीही असू द्यात, क्रिकेटचे असू द्यात, कबड्डीचे असू द्यात, खो खो असू द्यात, किंबहुना मग आपले दहीहंडी उत्सव असू द्यात आणि सगळेच सण असू द्यात, जिथे आपल्याला भरत शेठ गोगावले साहेब हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. आणि गोरगरिबांचे कैवारी लोकनेते भरत शेठ गोगावले साहेब यांचा आपण प्रथमतः शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. मी विनंती करेन निलेशजी केसरकर साहेब, अभिजितदादा टेंबे आणि रोहितजी रातोडकर आणि कल्पेशजी शिंदे आपल्या साऱ्यांच्या शुभ हाताने आपण साहेबांचं एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती करत आहोत. एकदा पुन्हा एकदा जोरात टाळ्यांचा गजर आपण करूयात. भरत शेठ गोगावले साहेबांचा एक विशेष सन्मान GL KPL 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मी साहेबांना विनंती करेन शुभेच्छा आपण या सगळ्याच खेळाडूंना आपण द्याव्यात, मी अशी साहेबांना विनंती करतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो. मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेबांनी वंदन करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आणि आपले नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आज आपल्या गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आणि याचा आजचा पहिला दिवस आहे ना, आजचा हा पहिला दिवस आणि 2 सामने झालेले आहेत. तिसऱ्या सामन्याला सुरुवात होते आहे. मी पहिल्या प्रथम जे आलेले सर्व खेळाडू संघाचे संघनायक यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते, या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले रसिक प्रेक्षक मंडळी, या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. मंडळी, कबड्डी हा शक्तीचा आणि युक्तीचा खेळ आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की कबड्डी हा मैदानी खेळ म्हणून समजला जातो आणि रांगडा खेळ आपला आहे की पूर्वी हुतुतू होते, त्यानंतर कबड्डीमध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि आता प्रो कबड्डी सुरू झालेली आहे आणि आता प्रीमियर लीग सुरू केलेली आहे. म्हणजे असो, ह्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अथक मेहनत घेतलेली आहे आणि अत्यंत देखणं असं व्यवस्था त्यांनी केलेली आहे, त्याबद्दल त्यांना निश्चितच मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.
शुभा त्याने आपण टॉस आपण करूयात. यस शेठना मी विनंती करतोय आपण टॉस आपण करूयात. खूप बिझी शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्या बिझी शेड्यूल मधून देखील आपण पाहतोय शेठ आवर्जून उपस्थित राहिले आहेत आणि त्या शुभा किंग ठरलाय भरशेर गोगावल्या रायगडचा टायगर किंग ठरलाय भरशेर गोगावल्या रायगडचा टायगर इतिहास घडलाय नवा, इतिहास घडलाय नवा, इतिहास घडलाय नवा. अख्ख्या महाराष्ट्रात भरत शेट्टी झालेलंय हो हवा, शेट्टी झालेलंय हो हवा. आता विजयाचा साहेबांच्या पडला गाळ्यामध्ये हार, विजयाचा साहेबांच्या पडला गाळ्यामध्ये हार. किंग ठरलाय भरत गोगावल्या रायगडचा टायगर, किंग ठरलाय भरत गोगावल्या रायगडचा टायगर, भरत गोगावल्या रायगडचा टायगर, किंग ठरलाय भरत गोगावल्या रायगडचा टायगर. गोगावले निवडून आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.